सकाळचे सूर्याचे किरण घरात हळूच पसरत होते. घराच्या अंगणात खेळणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजात एक प्रकारचा शांतता आणि सुख असायचं. पण आज वडिलांचं मन शांत नव्हतं. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. कामाच्या गडबडीत व जीवाला व्यापून टाकणाऱ्या कर्तव्यांच्या ओझ्यातही वडील नेहमी हसत असायचे. पण आतल्या मनात काहीतरी खुणावत होतं. काळजी, चिंता आणि कधीकधी आत्मग्लानीची जड भावना. वडील संजय मध्यमवयीन, साध्या कपड्यात नेहमी दिसणारे, पण मनाने खोल, विचारशील आणि अत्यंत प्रेमळ. कुटुंबातील सर्व लोक त्यांना आदराने बाबा म्हणायचे. त्यांची मुले मोक्ष आणि शीतल दोघेही सध्या कॉलेजमध्ये होते आणि घरात फक्त आई, बाबा आणि आजी होत्या. आज वडिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव दिसत होता. माझ्या मुलांना मी नेहमीच वेळ देतो का? माझे प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचते का? आणि खरंच त्यांच्या आयुष्यात मी खरा आधार आहे का? आजी घराच्या एका कोपऱ्यात बसून चहा घेत असणाऱ्या वडिलांच्या या वेदनाने भरलेल्या चेहऱ्यावर नजर ठेवत होत्या आणि आजी म्हणाल्या, संजय, तुला काय झाले? इतकं चिंताग्रस्त का दिसत आहेस? तेव्हा वडील थोडे हसले, पण हसू मनापासून नव्हतं. काही नाही आई, फक्त कामाचा ताण आणि मुलाबद्दलची चिंता वाटते. ते कधीतरी मोठे होऊन आपले निर्णय घेतील, पण बाबा म्हणून मी त्यांना योग्य मार्ग दाखवतोय का, ह्याच गोष्टीचा मी विचार करत होतो. त्यावर आजी देखील हसल्या, पण त्यात एक वेदनाभर आवाज होता. अरे, तू चिंता कसली करतोस? तू नेहमी त्यांच्यासाठी आहेस की. आणि प्रेम दाखवण्याची पद्धत प्रत्येक वेळी मोठ्या गोष्टीतून दिसावीच असं काही नाही, तर प्रत्येक लहान कृतीतून ती जाणवत असते. हे ऐकून वडिलांचे डोळे थोडे पाणावले. आजीचं हे साधं विधान त्यांच्या हृदयाला फार लागलं. दिवसभर वडील कामावर व्यस्त राहिले. ऑफिसमधील ताण, मीटिंग, प्रोजेक्ट्स हे सर्व काही त्यांच्या डोक्यात असायचंच, पण मन मात्र घराकडे असायचं. मोक्ष आणि शीतल यांच्या छोट्या आठवणी, त्यांचं हसणं, शाळेतील गमतीजमती आणि त्यांची छोटी छोटी चिडचिड हे सर्व आजही मनात त्यांना आठवत होतं. संध्याकाळी घरी परतताना वडिलांनी काहीतरी ठरवलं होतं. त्यांनी ठरवलं की आज संध्याकाळी मुलांबरोबर वेळ घालवायचा. ते कधीकधी कामात इतके गुंतून जायचे की घराच्या छोट्या क्षणांची कदर करायला व कुटुंबाला वेळ द्यायला देखील राहून जायचं. वडील घरात पोचले. आई जेवायला सुरुवात करत होती. मुले आपापल्या खोलीतून बाहेर येत होती. वडिलांनी हसतच विचारलं की चला, आज आपण सगळे एकत्र बसून गप्पा मारू. बाहेरच्या गोष्टी विसरून फक्त घराचा आनंद घेऊ. तेव्हा मोक्ष पहिल्यांदा थोडा लाजला, पण शीतल लगेच समोर आली आणि त्यांच्या हातात हात घालून बसली. त्यामुळे वडिलांचं मन थोडं हलकं झालं. हा छोटासा क्षण त्यांना सांगत होता की कुटुंब म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर ते म्हणजे प्रेम, काळजी आणि समंजसपणाने वागणं होय. त्या संध्याकाळी वडिलांनी मुलांना त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगायला सुरुवात केली. स्वतःच्या बालपणाच्या आठवणी, आईबाबांच्या संघर्षाचे किस्से आणि आयुष्यात आलेल्या आव्हानांचा सामना सांगत ते बोलत होते. आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष येतो, पण महत्त्वाचं म्हणजे आपण एकमेकांशी कसं वागत आहोत आणि आपल्या घराच्या प्रेमाच्या बंधनाला व नात्यांना कसं जपतोय, हे महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर सर्वात मोठी शिकवण ही होती की जीवनात प्रेम आणि जबाबदारी एकत्र चालवायला शिकणं गरजेचं आहे. मोक्ष थोडा गंभीर होऊन विचार करत होता, तर शीतल थोडी हसत होती. पण दोघांनाही वडिलांचे शब्द मनाला भिडले होते. त्या रात्री झोपताना वडिलांना एक विचार सतावत होता की माझ्या मुलांना मी खरं प्रेम दाखवतोय का, की मी फक्त माझं कर्तव्य पार पाडत आहे? मी त्यांच्या जीवनात आधार आहे का? तेव्हा त्यांची आई त्याच्याजवळ आली आणि हळूच म्हणाली, संजय, तुला आठवतं का, जेव्हा आपण पहिल्यांदा मोक्षला घेऊन बाजारात गेलो होतो, तू त्याला पकडून धरला होतास, कारण तुला वाटत होतं की तो स्वतः चालू शकणार नाही. आणि आजही तुझं त्याच्यावर तसंच प्रेम आहे, फक्त तू ते लपवत आहेस किंवा व्यक्त होत नाहीस. तेव्हा वडील शांत झाले. आईच्या हळू आवाजात एक प्रकारची सांत्वन होती, जी त्यांच्या मनातील वेदनेला जरा शांत करत होती. त्या रात्री झोपेत वडिलांच्या डोळ्यात हलकी आर्द्रता होती, पण चेहऱ्यावर एक हलकी स्मित रेषा देखील होती. हळूहळू त्यांना जाणवलं की प्रेम फक्त मोठ्या गोष्टीतून दिसत नाही, तर ते प्रत्येक लहान कृतीतून, प्रत्येक विचारातून, प्रत्येक हसण्याच्या क्षणातून आणि एकत्र वेळ घालवण्याच्या कृतीतून दिसतं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि घरात काहीतरी वेगळं विश्व अनुभवायला मिळत होतं. मोक्ष आणि शीतल दोघेही अचानक खूप गमतीजमतीत दिसले, तर वडिलांच्या पण मनात एक वेगळाच भाव दाटून आला होता. त्यांना जाणवत होतं की मुले मोठी होत आहेत
आणि त्यांचा प्रत्येक निर्णय त्यांच्या स्वतःच्या आयुष्यावर परिणाम करत आहे. त्या दिवशी ऑफिसमधील अतिकामामुळे वडील अधिक तणावाखाली गेले. प्रोजेक्टच्या अंतिम तारखांमुळे त्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावं लागलं. पण त्यांच्या मनात सतत घराच्या विचाराने ते अस्वस्थ होते. संध्याकाळी घरी परतताना वडिलांना अचानक दिसलं की मोक्ष खूप चिंताग्रस्त आहे. त्याचा फोनवरून काहीतरी वादविवाद झाला असावा आणि त्याचा चेहरा एकदम चिंताग्रस्त दिसत होता. म्हणून वडील लगेच त्याच्याजवळ बसले आणि हळूच विचारलं, मोक्ष, काय झालं? तुला काही त्रास आहे का? तेव्हा मोक्षने सुरुवातीला बोलायला टाळाटाळ केली. पण वडिलांच्या शांत आणि प्रेमळ डोळ्यात पाहून अखेर त्याने सर्व सांगितलं की कॉलेजमधील अभ्यास, मित्रांसोबतचा वाद आणि काही चुकीच्या निर्णयामुळे निर्माण झालेले मानसिक ताण. तेव्हा वडील थोडे शांत झाले आणि नंतर आपल्या अनुभवातून त्याला मार्गदर्शन करायला त्यांनी सुरुवात केली. मोक्ष, आयुष्य हे नेहमी सरळ रेषेत चालत नाही. कधी कधी वळणे येतात, आव्हाने येतात, आपण चुकतो. पण महत्त्वाचं आहे की आपण आपल्या चुका मान्य करून पुढे जातो. मी तुझ्याबरोबर आहे आणि फक्त तुला माहिती असू दे की तुझं दुःख, त्रास माझ्यासाठी देखील आहे. वडिलांचं हे बोलणं मोक्षाचा राग कमी झाला. तर इकडे शीतल, जिला स्वतःच्या आपल्या अभ्यासामुळे ताण आला होता, पण त्या दोघांना एकत्र पाहून ती थोडीशी शांत झाली आणि तिला समजलं की वडील फक्त मार्गदर्शक नाहीत, ते त्यांच्या आयुष्यातील आधारस्तंभ देखील आहेत. त्या रात्री वडील आपल्याच खोलीत बसले होते. आजी त्यांच्याजवळ आली आणि हळूच म्हणाली, संजय, तू नेहमी म्हणतोस की आपण मुलांसाठी जे काही करतो ते योग्य आहे ना, की आपण फक्त जबाबदारी पूर्ण करत आहे. पण खरं तर तू त्यांना प्रेम देत आहेस आणि ते नेहमीच समजतील. आपल्या संस्काराची जाणीव त्यांना नेहमीच असेल. वडील शांत झाले. आजीच्या हळू आवाजात त्यांना जाणवलं की प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी शब्दांपेक्षा क्रियातून, कृतीतून अधिक जाणवते. आता वडिलांच्या हे लक्षात आलं की मुलांना अजूनही योग्य मार्गदर्शन आणि प्रेमाची गरज आहे. पण ते कसं सांगतील? कुठे हळुवारपणा, तर कुठे कधी कठोरपणेने? हा प्रश्न त्यांना सतावत होता. मोक्ष आणि शीतल एकमेकांशी गप्पा मारत होते. अचानक शीतलला वाटलं की मोक्षने तिच्या भावना समजून घेतल्या नाहीत. म्हणून ती रागावली आणि खोलीत गेली. मोक्ष देखील त्याच मनस्थितीत गोंधळलेला होता. वडील हे सर्व पाहत होते. त्यांना जाणवलं की जर त्यांनी लगेच हस्तक्षेप केला नाही तर हा लहानसा वाद मोठा संघर्ष बनू शकतो. मग ते हळूच शीतलच्या खोलीत जाऊन तिच्या जवळ बसले. शीतल, तुला हा राग आलाय, मला माहिती आहे. पण कधी कधी आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करायला विसरतो. मोक्षला तुझ्या भावना समजावून सांगायला वेळ लागेल, वडील हळू आवाजात म्हणाले. शीतल हळूच शांत झाली. वडिलांची शांत आणि प्रेमळ उपस्थिती तिच्या मनातील ताण हलकी करत होती. बाबा, पण मनाला कसं समजावू असं तिने स्वतःलाच विचारलं. वडील हसले आणि म्हणाले, तर त्यात अनुभव आणि प्रेमाचे खोल अर्थ होता. तुझं हृदयच तुझ्या मार्गदर्शक आहे. थोडा वेळ घे आणि त्याला आपले मन सांगायला प्रोत्साहित कर. कधी कधी शब्द नसले तरी आपल्या कृतीतून प्रेम समजतं. त्या रात्री वडील मोक्षला देखील त्याच्या खोलीत त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की आयुष्यात संघर्ष येतात, पण प्रेम, समजूतदारपणा आणि संयम हाच त्यावर मात करण्याचा खरा मार्ग आहे. तुला शीतलची भावना समजून घ्यायला हवी आणि तुला तुझ्या भावना देखील तिला समजून द्यायला हव्यात. त्यांनी समजावलं. तेव्हा मोक्षला वडिलांच्या शब्दांनी हळूहळू मार्गदर्शन मिळालं. त्याने शीतलची माफी मागितली आणि आपल्या मनातील बोलून देखील दाखवलं. तेव्हा समजलं की वडील फक्त मार्गदर्शन करतात, पण प्रेम आणि विश्वासामुळेच कुटुंब टिकतं. या घटनेनंतर वडील स्वतःही खूप विचार करत होते की आयुष्यात मुले मोठी होत असली तरी त्यांना आपल्या प्रेमाची, मार्गदर्शनाची आणि आधाराची गरज कधीच कमी होत नाही. काही आठवड्यानंतर घरात पुन्हा आनंदाचं वातावरण पसरलं. मोक्ष आणि शीतल एकमेकांशी खुल्या मनाने गप्पा मारत होते आणि वडील आनंदाने त्यांना पाहत होते. एक संध्याकाळी वडील, आई आणि आजी अंगणात बसलेले होते. पक्ष्यांच्या गाण्यात, सुगंधी फुलांमध्ये, घराच्या हलक्या आवाजात त्यांनी आयुष्यातील खरी शिकवण अनुभवली की कुटुंब म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर प्रेम, समजूतदारपणा आणि एकमेकांच्या आधाराने जीवन जगणं होय. वडिलांचा चेहरा शांत आणि समाधानी होता. त्यांना जाणवलं की प्रत्येक संघर्ष, प्रत्येक गैरसमज आणि प्रत्येक आव्हान हे फक्त शिकवण देण्यासाठी असतं आणि जेव्हा घरात प्रेम आणि विश्वास असतो तेव्हा कोणतंही संकट अशक्य नसतं. त्या रात्री वडील झोपताना हळूच हसले. त्यांच्या मनात एक आता निश्चितता होती. त्यांनी त्यांच्या मुलांना फक्त शिस्त शिकवली नाही,
तर त्यांना आयुष्यात प्रेमाने, संयमाने आणि जबाबदारीने जगायला देखील शिकवलेलं होतं. सकाळचे सूर्याची किरण घरात हळूहळू येत होती, अंगणात फुले फुलत होती आणि घरातील वातावरण आधीपेक्षा हलकं, आनंदी आणि स्नेहपूर्ण झालं होतं. वडील अंगणातल्या खुर्चीत बसले होते. मोक्ष व शीतल लहान लहान कामात मदत करत होते. शीतल फुलांना पाणी घालत होती आणि मोक्ष अंगण साफ करत होता. वडील त्यांना पाहून हसले आणि त्यांच्या मनात एक उबदार भावना उठली की माझ्या मुलांना पाहूनच मी आयुष्य सुंदर जगत आहे. त्या दिवशी वडिलांनी सांगायला सुरुवात केली की तुम्हाला माहिती आहे का, आयुष्यात कितीही अडथळे येऊत तरी घर हे नेहमी आपलं आधार असतं. आपण एकमेकांशी प्रेम, आदर आणि विश्वास ठेवतो तेव्हा कोणतीही समस्या अशक्य, अवघड नसते. आणि त्या दिवशी वडिलांनी मुलांना एक अनुभव देखील दिला. त्यांनी एकत्र घरातील जुनी झाडे लावली, अंगणाची साफसफाई केली आणि लहानशा गप्पा मारल्या. प्रत्येक क्षणात प्रेम, आपुलकी आहे, एकमेकांच्या समजुती आणि सहकार्याची शिकवण होती. सायंकाळी जेव्हा घर शांत झालं, वडील आणि आई अंगणात बसले होते. आजी त्याच्याजवळ आली आणि हळूच म्हणाली, संजय, तू नेहमी म्हणतोस की मुलांसाठी वेळ देता येत नाही, पण आज तुला दिसलं ना, जेव्हा आपण वेळ दिला तेव्हा त्यांचं मनोबळ किती वाढलं. मुले सकारात्मक झाली. वडील शांत होत आले. त्यांना जाणवलं की आयुष्यातील खरे सुख ही पैसे, प्रतिष्ठा किंवा बाह्य गोष्टीत नाही, तर ते कुटुंबाच्या प्रेमात, एकत्रित क्षणात आणि आपुलकीत आहे. रात्री घराच्या छोट्या दिव्याखाली सर्व एकत्र बसलेले होते. मोक्ष आणि शीतल दोघेही आपले मन मोकळे करून बोलत होते, हसत होते आणि वडील त्यांच्याकडे प्रेमाने, आदराने पाहत होते. वडिलांना हळूच मनातल्या मनात विचारांनी बाहेर काढलं आणि म्हणाले की घर हे पत्नी, मुले आणि आजी हाच माझा खरा दागिना आहे, हाच माझा खरा खजिना आहे. संघर्ष, गैरसमज, ताण हे सर्व फक्त शिकवून देतात, पण प्रेम आणि विश्वासामुळे आपलं घर सदैव टिकतं. त्या रात्री वडील शांत झोपले. त्यांच्या डोळ्यात समाधान होते, चेहऱ्यावर हलकी स्मित रेषा होती आणि मनात एक निश्चितता होती. त्यांनी आपलं कुटुंब फक्त जपलं नाही, तर त्यांना आयुष्यात प्रेमाने, संयमाने आणि जबाबदारीने देखील जगायला शिकवलं होतं. आणि त्या क्षणाला वडिलांना जाणवलं की प्रत्येक संघर्ष, प्रत्येक गैरसमज, प्रत्येक क्षण हा फक्त शिकवण देण्यासाठी असतो. आणि जेव्हा घरात प्रेम, एकात्मता असते तेव्हा संपूर्ण आयुष्य सुंदर आणि अर्थपूर्ण बनतं. घर शांत होतं, पण घरातील प्रत्येक हसणं, प्रत्येक लहानशी कृती आणि प्रत्येक प्रेमळ स्पर्श हे कधीही संपणारे नसतात. हीच खरी कुटुंबाची ताकद होती. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.